जीवनामध्ये तुम्हाला काही कर्मकांड करायची गरज नाही. त्याच्यानंतर जे ना अलिंद मानावर म्हणे सिक्कापद समाज मी वाईट कर्म करणार नाही. कोणत्याही स्त्रीला आई म्हणेन, ताई म्हणेन, माझी मुलगी समजेल. हे जे की नाही हे आपलं चारित्र्य सांगतं. आणि मग त्यावेळेला तेव्हा तुम्ही ज्याला तिचा जेव्हा सन्मान कराल त्यावेळेला ती म्हणेल ना तुम्हाला दादाच म्हणेल. एखाद्या मुलगी ही मुलगी जी आहे हिला जर मी चांगले शब्द वापरले ती म्हणजे आजोबा या होई की नाही. मग हे जे की नाही हे बळ किती सोपं आहे. त्याच्यानंतर मुसावाला वगैरे म्हणे सिक्कापद समाजाने मी खोटं बोलणार नाही. अरे तुम्ही आम्हाला फोन केला असता तुम्ही कुठपर्यंत बसला आम्ही सांगितलं असतं आम्ही मेरेतच आहे आणि तर आम्ही पोचलो असतो. कितपत योग्य तुमचं सांगितलं मेरेत आम्ही सगळं कार्यक्रम संपूर्ण होतो. म्हणजे माणसाने कधी खोटं बोलू नये. खोटं बोलल्यानंतर आपलं नुकसान खूप होतं. त्याची छोटीशी गोष्ट सांगेल आणि थांबेल. आणि शेवटचं जे आहे आपण कोणतंही व्यसन करायचं नाही. योग्य कोणतंही असो. आमच्या आया वहिनी ज्यावेळेला शेतात ज्यावेळेला काम करायला जातात त्यावेळेला एक बोटीकडं नको. त्यामुळे काय होतं माहितीये का सातारच्या पलीकडे एक शेंद्री म्हणून गाव आहे तिथं जावं लागतं. आज हे जे ना हे लोक असेल तुम्हाला जर आनंद हवा असेल तुम्हाला सुख हवा असेल तर या व्यसनापासून तुम्ही काय चाललं पाहिजे अलिप्त राहिला. एक छोटीशी गोष्ट सांगतो 2 मिनिटं सांगतो संपूर्ण. एक आहे ना एक चोर असतो तो चोरी करायला ना त्यांनी सगळ्या गावामध्ये तो अगदी त्याला काय म्हणतात प्रसिद्ध चोर. आणि मग त्यांना असे भुमते भेटतात तर ते भुमते समजावून सांगतात बाबा रे तू जे करतोस ना त्यामुळे तुझं जे की नाही सगळीकडे नाव लौकिक झालेलं पण तो वाईट लौकिक फक्त तू चांगलं वाग. तर म्हणलं भुमते बघा म्हणलं माझा व्यवसाय जो आहे हा चोरीचा आहे. मग आता तुम्ही सांगणार प्राणी हत्या करू हा चालेल. मग तुम्ही म्हणाल की खोटं बोलू नको नाही बोलणार. वाईट करू नको नाही करणार. व्यसन करू नको नाही करणार. पण तुम्ही म्हणा चोरी करू नको तो माझा व्यवसाय माझा तो माझा व्यवसाय आहे तर तो मी व्यवसाय काही सोडणार नाही कारण माझं पोट आहे तिथं. म्हणतात चालेल बाबा 4 पुरुषी पण. मग एक दिवशी त्या गावचा एक राजा जो असतो तो राजा काय करतो आपल्या रात्रीचा वेषांतर करून आपल्या गाव आपल्या राजधानीची हालावा घ्यायला जातो आणि तिथं जाय की नाही हा भेटतो रात्रीचा. त्याला विचारलं कोण आहे तो म्हणजे मी चोर. आई म्हणजे तो राजा वेषांतर केलं असतं. राजा म्हणतो बरं झालं कारण मी पण चोरी करायला सांगले. बर मग तर म्हणले बघ म्हणे आता आपण दोघांनी मिळून चोरी करायची पण एक करायचं चोरी केल्यानंतर दोघांची पण आहे ना अर्धी वाटणी झाली पाहिजे. चोर म्हणतो चालेल. मग म्हणतो मी आपण चोरी तू चोरी करायची तर म्हणतात मग आपण राजवाड्यात जायचो. हा मला राजवाड्यात अहो म्हणलं तिथं म्हणतो तुला काय करायचंय मी. मग राजवाड्यात जातात तिथं जे की नाही तो तिजोरीपर्यंत राजा काय करतो त्या चोराला घेऊन जातो. त्या तिजोरीमध्ये असतात 3 हिरे. किती 3 फक्त हिरे. आता तो जातो चोर जातो चोरी करायला राजा आणि तो पण चोर झालेला असतो तो आपल्या बाहेर उभा राहतो. आता तिथं जातो तर तिथं 3 हिरे. आता काय करायचं कारण उचलायचे 3 हिरे तर मग ते वेगळं अर्धी वाटणी करायचे. तो म्हणतो तू आपली 2च घेऊया एक तिथं ठेवतो येतो. अरे म्हणतो काय तू म्हणला चांगली चोरी आपलं काय. अरे म्हणला 3 हिरे होते मग मी म्हणलं 2 आणले कारण अर्धी वाटणी करायची ना. मग मी खोटं बोलणार आहे तुला वगैरे सांगितलं. बाहेर येतात लगेच चोरीची वाटणी वगैरे करतात. चोर जातो चोराच्या घरी राजा जातो. दुसऱ्या दिवशी राजदरबार बनवायला जातो तिथं जे की नाही राजदरबारामध्ये विचारतात राज्याची हालावा
तर प्रधानजी सांगतात सर्व काही ठीकठाक आहे. तर म्हणजे जरा शेतकरी सगळा जरा पाहून या म्हणजे काय कुठे काय झाले का. तर प्रधानजी जातो कुठं तिजोरी जवळ. तिजोरी जवळ जातो, तिजोरी उघडी. तिजोरी उघडी बघतो. त्याला माहित असतं ते तिजोरी मध्ये 3 हिरे असत. तिथं बघतो तर 2 हिरे चोरी झालेले आहेत. आता तिजोरी तर उघडे. मग तो जो हिरा आहे, हिरा काय करतो तो प्रधानजी उचलतो, आपल्या खिशात ठेवतो आणि जातो राजाला सांगतो, महाराज आपल्या राज्यामध्ये चोरी झालेली आहे आणि 3 हिरे चोरी. असं कसं काय झालं. म्हणजे बघा आपल्या राजधानीमध्ये चोर कोण आहे. मग तो अमुक चोर. लगेच सैनिक जातो, त्याला पकडून आणतात. नंतर त्याला विचारतात, तू रात्री चोरी केली. हा म्हणला केली. काय चोरी केली. तर म्हणला हिरेची चोरी केली. किती हिरे चोरेस. तो 2. कुठून चोरेस. म्हणलं कोणा चोरे तू. अरे खोटं बोलायचं ना. मग त्याला वचन दिलंय एक तरी शिर पाळणार मी. 2 हिरे चोरले. तिथं किती होते. तो तिथे म्हणे 3 होते. तो म्हणलं 2 का येतो तू, 3 का नाही येतो. आणि माझ्याबरोबर दुसरा एक चोर होता, त्याला अर्धी वाटणी आम्हाला द्यायची होती. मग प्रधानजीला विचारतात, प्रधानजी हा चोर तर सांगतोय की तिथं 3 हिरे होते, त्यातले 2 हिरे चोरले, ते कुठे. तसा प्रधानजीला काय करतो, घाम फुटतो. आणि मग राजा काय करतो, त्या चोराला सांगतो की तू खरं बोललास, खोटं बोलला नाहीस. आणि म्हणून त्या प्रधानजीला घरी पाठवलं होतं आणि त्या चोराला प्रधानजी बोललं होतं. मग 1 शिल पाळलं तर ते प्रधानजी होतो. तुम्ही जर 5 शिल पाळलं तर कोण व्हाल. सांगा ना, किती महान व्हाल. म्हणून फक्त या पंचशिलेचं पालन करा एवढीच मी आपणास विनंती करतो. आणि तुम्हा सर्वांना सगळी जय हिंद करतो. पुन्हा एकदा दुःख संघाला मी प्रणाम करतो आणि सर्वांची या ठिकाणी मी रजा घेतो. जय हिंद, जय बुद्ध.